हे हे जे आहे की त्या क्षणी तसं वाटणं, तसं करणं, तसं सुचणं. तर हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्राने विचारलं, अरे म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे. एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं. हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी. मी म्हटलं म्हणजे काय. ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं. आत्ताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं. तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे. मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे. तो दुपारी 4 वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो. 8 वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो. त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र. आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा 5 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते. हा 5 वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे. आणि एवढंच नाही, परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे. मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं. मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती, गोपूजन, गो गंगा गीता ह्याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे. हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट समजुतीचा विषय झाला. एक मधल्या काळामध्ये अमृता वहिनींनी एक गौप्यस्फोट केला, त्याला गौप्यस्फोटच म्हणू आपण, की मधल्या काळामध्ये वेषांतर करून देवाभाऊ कोणाला तरी भेटायला जात असत. मी म्हटलं जसं गोभक्ती ही लहानपणापासून आहे तसं वेषांतर सुद्धा आहे का. आणि मग मला एक किस्सा आठवला. हे 8वी 9वी 10वीतली सगळी मुलं फडणवीसांची पुण्याला अभ्यासाला जेव्हा जात तेव्हा रात्री अभ्यास झाल्यावर फिरायला बाहेर पडत. तेव्हा एकदा अशी शर्यत लागली की काकू त्यावेळेला घरामध्ये संक्रांतीचे हलव्याचे दागिने वगैरे काही अशा वस्तू करायच्या. तर रंगीबेरंगी माळा खूप होत्या. तर तिकडे असं एक चॅलेंज आलं की ह्या सगळ्या माळा गळ्यात घालून डोक्याला बांधून कोण जाईल का, आणि पुण्यात फिरून यायचं आणि काय चहा कॉफी आईस्क्रीम कुठं आहे ते करून घ्यायचं. देवाभाऊ त्यावेळेला पांढरा शुभ्र धब्बा, रंगीबेरंगी माळा डोक्यावरती ते आणि प्रिन्स रिपू दमन असं म्हणून ते बाहेर गेले. याचा अर्थ वेषांतर हा पण एक स्वभाव आहे का. तुम्ही खूप आतल्या गोष्टी आणलेल्या आहेत, इथपर्यंतच लिमिट मध्ये ठेवा, याच्या पुढच्या सांगू नका. नाही पण खरोखर अनेकदा असा अनुभव येतो की ही सहजता आहे. पद विसरणं आणि सहज होणं. पुन्हा एक वैयक्तिक अनुभव. प्रदेशाध्यक्ष होते देवाभाऊ आणि प्रदेशाची एक मीटिंग सोलापूरला होती आणि त्या बैठकीमध्ये एक लोकप्रतिनिधी, स्थानिक काही 2-4 पार्षद हे नाही पोचले. भाजप पक्ष म्हणून त्यात माझा रोल, माझी भूमिका शून्य. म्हणजे मी 10 रुपयाचं सदस्य नाही. आता सदस्य नोंदणीत कोणी आलं माझ्याकडे तर विचार करेन मी, पण माझा काहीच भूमिका नाही. मी संघाचा स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचं काम, तरुण भारतचा संपादक. प्रदेशाध्यक्ष आहेत देवाभाऊ आणि एकदम त्यांचा निरोप आला की मी तुझ्याकडे चहाला येतो. मला आनंद झाला. मी म्हटलं या. आणि आल्यानंतर ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष शहरात असताना अ ब क हे बैठकीत येत नाही, याच्यावर मी काय करावं असं तुला वाटतं. एक प्रदेशाध्यक्ष एका नॉन प्लस किरकोळ माणसाच्या घरी स्वतःहून जातो, ही मोठी कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. इतकी सहजता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि ह्यात दाखवणं मुद्दाम, त्यावेळेस काय पत्रकारांना घेऊन ते माझ्याकडे थोडेच आले होते, पण इतक्या सहजतेने संवाद करणं, ह्यामुळं
दिवसेंदिवस देवाभाऊंचं व्यक्तित्व आणि खरोखर सुरुवातीला जसं सांगितलं की देशभर त्यांच्याविषयी माध्यमामध्ये क्वचितच माध्यमामध्ये एखाद्याबद्दल इतकं सातत्याने चांगलं बोललं जातं, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. पण देवाभाऊंच्या बद्दलचा अतिशय पॉझिटिव्ह असा अप्रोच आहे.